नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत पिठाचा शिरा। त्यासाठी सर्वप्रथम याच्यामध्ये मी तेल, एक पळी तेल आणि एक पळी म्हणजे एक चमचाभर तूप असं टाकलेलं आहे, साजूक तूप। थोडं गरम झालं आहे, त्यानंतर आपण थोडेसे मनुके थोडेसे तळून घेऊया। म्हणजे कसं थोडेसे मनुके तळून घेतले जास्त पण कडक तेलात टाकायचं नाही, त्यामुळे त्याचे मनुके जळतात। बाउलमध्ये काढून त्यानंतर आपण यामध्ये जे पीठ आहे, जो आपलं जाडसर पीठ घ्यायचं। शक्यतो आपण जे पापडांचं पीठ करतो जाडवालं तसं चांगलं असं लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी या ठिकाणी काही काजू आणि बदाम आणि एक हे घेतलंय, ते बारीक करून घ्यायचं आपल्याला। तीन विलायची घ्यायचे आहे, मीडियम फ्लेवरवर हे घालून घ्यायचं आपलं 20 मिनिटं। जोपर्यंत वास सुटत नाही, छान सुगंध तोपर्यंत असं भाजत राहायचं। आणि शक्यतो त्याच्यासाठी गुळाचंच पाणी वापरते। पाण्यामध्ये गूळ टाकून द्यायचं आणि तो विरघळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं। त्यानंतर मी साखरेऐवजी मी गूळ वापरतो। त्यानंतर मी चाळणीने त्याच्यामध्ये पाणी गाळून घेणार आहे, जे आपण याचं बनवलेलं आहे गुळाचं ते पाणी आपण थोडं थोडं ॲड करणार आहोत, कारण की त्याचे जास्त पाणी टाकलं तर आपलं जास्त पातळ होईल। बघू शकता छान असा फुललेला आहे तो। आणखी थोडंसं पाणी आपण ॲड करून घेऊया। कच्चा नाही राहिला पाहिजे, पीठ जास्त जाड असते त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही कचकच नाही लागला पाहिजे, आपण खाताना सॉफ्ट लागला पाहिजे, त्याच्यासाठी थोडं पाणी ॲड केलं। त्यानंतर आपण जे काजू बदाम काढले त्यात टाकून घेऊया छानसे। बघू शकता इकडे मस्त